नमस्कार. पिगी बँक आठवतेय ना? आपली लाडकी गुल्लक. लहानपणीच्या आठवणींचा किती महत्वाचा भाग आहे ही, नाही का? पण तुम्हाला माहितीये का की ह्या अगदी साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागे एक जबरदस्त आश्चर्यकारक कहाणी आहे? चला तर मग आज तीच उलगडून पाहूया. पण हा प्रश्न कधी पडलाय का की पैसे वाचवण्यासाठी आपण डुकराच्याच आकाराचं भांडं का वापरतो? आता याचं जे एक कॉमन उत्तर दिलं जातं ना, ते कदाचित खरं नाहीये. याचं खरं कारण तर काहीतरी भलतंच. ओके, तर चला पिगी बँकेचं हे कोडं सोडवूया. आता पहिला आणि सगळ्यात कॉमन समज काय आहे? तो म्हणजे डुक्कर हे संपत्तीचं प्रतीक आहे. बरोबर? अनेक संस्कृतींमध्ये डुकराला समृद्धी, भरभराट याच्याशी जोडलं जातं आणि त्यामुळेच पिगी बँक डुकराच्या आकाराची असते असं सरळ सरळ मानलं जातं. आणि हो, हे खरंय बरं का. शतकानुशतके डुकरांना संपत्ती आणि सौभाग्याशी जोडलं गेलंय आणि हा समज इतका लोकप्रिय आहे की तो खराच वाटतो. पण कधीकधी काय होतं माहितीये, जी गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त पटते तीच आपल्याला खऱ्या कहाणीपासून लांब घेऊन जाते. मग खरंच हेच कारण आहे का की याच्यामागे काहीतरी वेगळीच आणि जास्त इंटरेस्टिंग गोष्ट लपलेली आहे? चला बघूया तरी काय आहे हे रहस्य. तर खरी गोष्ट एका चुकीतून जन्माला आली आहे. हो, एका चुकीतून. आणि ही अशी चूक आहे जी शतकानुशतके चालत आली. जणू काही एक भाषेचा अपघातच. याचं उत्तर आपल्याला कुठल्या शेतात नाही मिळणार, तर ते आलंय थेट जमिनीतून. आणि तेही मध्ययुगात. विचार करा, साधारण 15व्या शतकातली गोष्ट आहे ही. जेव्हा आजच्यासारख्या बँका वगैरे काही नव्हत्या, तेव्हा लोक पैसे साठवण्यासाठी एका खास प्रकारच्या वस्तूचा वापर करायचे. या मातीला पिग क्ले असं म्हणायचे. PYGG क्ले. ही एक सहज मिळणारी नारंगी रंगाची स्वस्त माती होती. आणि ह्या मातीपासून जी भांडी बनवली जायची त्याला लोक म्हणायचे पिग पॉट्स. आणि त्यातच ते आपली सगळी बचत ठेवायचे. आणि इथेच तर सगळा गोंधळ सुरू झाला. बघा, इंग्रजीमध्ये PYGG म्हणजे ती नारंगी रंगाची माती आणि पिग म्हणजे डुक्कर. आता या दोन्ही शब्दांचे उच्चार ऐकायला जवळजवळ सारखेच आहेत आणि याच सारखेपणामुळे लोकांचा गैरसमज झाला. म्हणजे बघा, गंमत कशी झाली. 15व्या शतकात लोक पिग क्लेपासून बनवलेल्या पिग पॉट्समध्ये पैसे ठेवत होते. मग 18व्या-19व्या शतकापर्यंत पिग क्लेचा वापर कमी झाला आणि PYGG हा शब्द लोक विसरूनच गेले. पण त्यांच्या डोक्यात पिग हा शब्द मात्र पक्का होता. मग काय, कुंभारांनी गंमत म्हणून खऱ्याखुऱ्या डुकऱ्याच्या आकाराची भांडी बनवायला सुरुवात केली आणि बघता बघता हे डुक्कर पैसे वाचवण्याचे एक युनिव्हर्सल सिम्बॉल बनलं. आणि गंमत बघा, ज्या पिगी बँकेचा जन्म एका चुकीतून झाला, तिला आज आपण एक पूर्णपणे वेगळा आणि खूप शक्तिशाली अर्थ दिलाय. ती आता फक्त पैसे वाचवण्याचं साधन राहिलेली नाहीये, तर समृद्धीचं प्रतीक बनलीये. आणि हा विचार आपल्याला पिगी बँकेकडे बघण्याचा एक नवीनच दृष्टिकोन देतो. पैसा म्हणजे फक्त रुपये पैसे नाहीत, तर ती एक ऊर्जा आहे जी तुमच्या अवतीभोवती असते. म्हणजे बघा, ऐतिहासिक सत्य काहीही असो, हा विचार आपल्याला पैशाच्या ऊर्जेशी थेट जोडतो. आणि जर आपण ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर पिगी बँक फक्त पैसे साठवण्याचं भांडं नाही राहत. ती समृद्धीला आपल्याकडे खेचून आणणारे एक पॉवरफुल साधन बनू शकते. म्हणजे पैसे वाचवण्याची एक साधी सवय संपत्ती आकर्षित करण्याच्या एका प्रभावी साधनेत बदलू शकते. मग या विचाराला प्रत्यक्षात कसं आणायचं? तर यासाठी काही अगदी सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे आपल्या बचतीचा भांड्यासाठी एक खास स्वच्छ जागा तयार करा. दुसरं, त्यात पैसे टाकण्याआधी आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तिसरं, प्रत्येक रुपयामागे एक स्पष्ट हेतू ठेवा की हे पैसे कशासाठी आहेत. आणि चौथा म्हणजे थोडंसं दान करा. यातून देण्याघेण्याचे एक सकारात्मक चक्र सुरू होत. आणि ही जी बचतीची ऊर्जा आहे ना, ती फक्त आर्थिक नाहीये, ती आपल्या आतमध्ये सुद्धा अनेक मौल्यवान गुण तयार करते. याचं मूळ आहे भरपूर असल्याची भावना. म्हणजे काय, तर हा एक आतला विश्वास आहे की आपल्याकडे पुरेसं आहे आणि आपण अजून स्वीकारायला तयार आहोत. आणि हीच भावना खऱ्या संपत्तीचा मूळ स्रोत मानली जाते. आणि आपली पिगी बँक ती या आंतरिक स्थितीचं एक बाहेरचं भौतिक प्रतीक आहे. विचार करा, पैसे वाचवण्याच्या या साध्या सवयीतून आपण नकळतपणे किती गोष्टी शिकतो. संयम, सातत्य, जबाबदारी आणि समृद्धीच्या प्रवाहावर विश्वास ठेवायला शिकतो. थोडक्यात सांगायचं तर ही सवय फक्त पैसे नाही वाचवत, तर आपलं चारित्र्यही घडवते.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा पैशांना आदराने वागवलं जातं तेव्हा ते आपल्या आयुष्यात आणखी जास्त आकर्षित होतात. असं म्हणतात की पैसा ही एक ऊर्जा आहे आणि आपण तिला जशी वागणूक देतो तसाच ती आपल्याला प्रतिसाद देते. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न, काय होईल जर बचतीचं खरं मूल्य त्या पैशांमध्ये नसेलच, तर त्यातून जी मानसिकता तयार होते त्यात असेल? पिगी बँकेची ही गोष्ट आपल्याला फक्त तिचा इतिहास नाही सांगत, तर बचतीमागे जो खोल अर्थ दडलेला आहे त्यावरही विचार करायला लावते.